सो मित्रांनो, तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे का? अजून चेक केलं नाही? किंवा मॉनिटाईज होण्याकरता काय काय लागेल आणि रिजेक्ट का होतं हे माहीत आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला कंप्लीट गाईड देणार आहे. मॉनिटायझेशन म्हणजे काय? सर्वात आधी समजून घ्या. यूट्यूब मॉनिटायझेशन म्हणजे तुमच्या व्हिडिओजवर ॲड्स येतात आणि त्या ॲड्समधून तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो. पण प्रत्येक चॅनल मॉनिटाईज होत नाही. यूट्यूबची काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत जे आपल्याला पालन करून पुढच्या टप्प्याला जायचे असते. सो मित्रांनो, मॉनिटायझेशनचे रिक्वायरमेंट्स काय असते? मॉनिटायझेशनसाठी ही मेन कंडिशन्स असतात. तुम्हाला 1000 सबस्क्रायबर करावे लागतील आणि 4000 वॉच आवर्स व्हिडिओवर 12 महिन्यामध्ये करावे लागतील, किंवा 10 मिलियन शॉर्ट्सचे व्ह्यू 90 दिवसामध्ये करावे लागतील. हे सगळं जर तुम्ही कंप्लीट केलं तरच तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, मॉनिटायझेशन चेक कसं करायचं? आता हा मेन पार्ट आहे. पेन पेपर घेऊन बसलात तरी हरकत नाही. स्टेप 1, यूट्यूब स्टुडिओ ॲप ओपन करायचं. स्टेप नंबर 2, डॅशबोर्डवरती जायचं. स्टेप नंबर 3, अर्न किंवा मॉनिटायझेशनवरती क्लिक करायची. तिकडे तुम्हाला स्टेटस दिसणार. जर तुम्ही एलिजिबल असाल तर तो टिक असाल आणि नॉट एलिजिबल असेल तर तिकडे क्रॉस असणार. प्रोग्रेस बार पण दिसणार. सबस्क्रायबर आणि वॉचर्स किती झाले हे तुम्हाला व्यवस्थितपणे तिकडे दिसणार. तर आता अप्लाय कसं करायचं? जर एलिजिबिलिटी कंप्लीट झाली असेल तर अप्लाय नाववर क्लिक करा. टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करा. ॲडसेन्स अकाउंट क्रिएट करा. बस, चॅनल रिव्ह्यू झाला की तुम्ही मॉनिटाईज होऊन जाल. सो मित्रांनो, अप्रूव्हल टाईम. अप्रूव्हल साधारण 1 ते 7 दिवसामध्ये होतं. कधी कधी अप्रूव्हल रिजेक्ट पण होऊन जातं आणि इथेच मॅक्सिमम लोक मिस्टेक करतात. ती मिस्टेक काय असते ते मी तुम्हाला सांगतो. सो मित्रांनो, मॉनिटायझेशन रिजेक्ट का होऊ शकतं? पेन आणि पेपर घेतला नसाल तर प्लीज घ्या. अप्लाय करण्यापूर्वी हे नक्की चेक करा. रियूज कंटेंट. दुसऱ्याचे व्हिडिओज अपलोड करू नका. कॉपीराईट कंटेंट, सॉंग्स किंवा क्लिप विदाउट परमिशन टाकू नका. ओरिजिनल कंटेंट किंवा व्हॉइस किंवा फेस न दाखवता व्हिडिओज बनवू नका. कुठल्याही कम्युनिटीची गाईडलाईन्स स्ट्राईक घेऊ नका. फेक सबस्क्रायबर किंवा फेक व्ह्यूज हे अजिबात घेऊ नका. मिसलिडिंग थंबनेल्स किंवा टायटल किंवा टॅग्स हेही करू नका. या सर्व गोष्टींमुळे तुमचा मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊ शकतो. तर मित्रांनो, काळजी घ्या आणि अप्लाय करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी चेक करून जर असतील तर काढून टाका. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. यूट्यूबला फक्त व्ह्यूज नको आहे, ओरिजिनल आणि व्हॅल्युएबल कंटेंट हवे. आज तुमचं मॉनिटायझेशन स्टेटस चेक करा आणि अशाच यूजफुल आणि चॅनल टिप्ससाठी माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये जर काही चुका झाल्या असतील ते कमेंट करा आणि नाही झाल्या असतील तरी मला दाद द्या. नमस्कार.